महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आहे. नवीन अपडेटसोबत मी सुवर्णा तुम्हाला माहिती देण्यासाठी आलेली आहे. तर बघा, या नागरिकांना मिळणार 1 ऑगस्टपासून मोफत प्रवास. तर कोणत्या नागरिकांना मिळणार 1 ऑगस्टपासून मोफत प्रवास ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, तिकिटाचे नवीन दर पण जाहीर झाले ते पण आपण बघू. आणि काय आहे एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आणि कोणाला मिळणार लाभ हे पण आपण बघणार आहोत. 1 ऑगस्टपासून ते पण कोणत्या प्रवासासाठी मिळणार आहे, काय आहे तिकिटाचे दर आणि कशा पद्धतीने मिळणार ते आपण बघणार आहोत. बघा, 26 जुलैची अपडेट आहे ही. जे दाखवलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, बघूया आपण काय आहे. बघा, महाराष्ट्राच्या दूरच्या खेड्यापाड्यांना जोडणारी एस टी ही खरोखरच राज्याची जीवनवाहिनी आहे. लाल रंगामुळे लालपरी म्हणून ओळखली जाणारी ही बस सेवा प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या आठवणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. बघा, लालपरी आपल्या साध्या बस ज्या गावोगावी पोहोचवतात, महत्त्वाचा भाग आहे बस म्हणजे. तर बघा, मात्र काळानुसार बदलत्या गरजा आणि वाढत्या स्पर्धेमुळे एस टीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने आवडेल तिथे प्रवास, बघा काय योजनेचं नाव, आवडेल तिथे प्रवास ही अभिनव योजना सुरू केली आहे. या लेखात आपण योजनेची माहिती बघूया. बघा, काय आहे ही योजना, आवडेल तिथे प्रवास. ते एस टी महामंडळाने 1988 मध्ये आवडेल तिथे प्रवास ही योजना सुरू केली होती. योजनेचा मुख्य उद्देश होता की प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाची संधी उपलब्ध करून देणे हा होता. बघा, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध करून देणे प्रवाशांना हा त्याचा मुख्य उद्देश होता. या योजनेअंतर्गत प्रवाशांना ठराविक कालावधीसाठी पास दिला जातो, ज्याचा वापर करून ते महाराष्ट्रात कुठेही प्रवास करू शकतात. बघा, त्यानुसार पासचा कालावधी सुरुवातीला 10 दिवसाचा पास दिला जात होता. 2006 पासून 4 दिवसाचा पास दिला जात होता. बघा, 10 दिवसाचा पास होता आधी, नंतर 2006 पासून 4 दिवसाचा पास करण्यात आला तोच, आणि 2 मे 2010 पासून परत 10 दिवसाचा पास हा बंद करून टाकण्यात आला. त्याऐवजी सरकारने 7 दिवसाचा पास देण्यात येत होता. तर बघा, पासचा प्रकार काय, 2 नंबर, जलद, रात्रराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवा यांसाठी वेगवेगळे पास उपलब्ध आहे. तर बघा, वेगवेगळ्या बसच्या प्रकारानुसार बसचे पाससुद्धा वेगवेगळे आहे. दर बघा, 4 दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी 1170 रुपये, 4 दिवसांसाठी 4 दिवसांची पास काढली ते 1170 रुपये, आणि शिवशाही आंतरराज्याकरिता 1520 रुपये आकारले जातात. तर 7 दिवसांच्या पाससाठी अनुक्रमे 2040 व 3030 रुपये आकारले जातात. वैधता बघा, आंतरराज्य वाहतुकीसाठी एस टी सेवा जिथपर्यंत जाते तिथपर्यंत हे पास वैध राहतात. बघा, एक वेळा बसमध्ये बसलं ती शेवटपर्यंत जिथपर्यंत जाते तिथपर्यंत ही पास वैध राहील. तसेच महामंडळाच्या शहरी वाहतुकीतही हे पास वैध आहे. तर बाकी जे महामंडळाच्या बसेस राहतात त्यासुद्धा ही पास चालेल. उच्च दर्जा वैधता, उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीसाठी वापरता येतो. योजनेची प्रक्रिया बघा, पासची मुदत संपल्यानंतर परत प्रवास करता येत नाही. बघा, मुदत संपल्यावर पासचा प्रवास करता येत नाही. पासाच्या दिवसाची गणना 00 ते 24 अशी केली जाते. पासाच्या शेवटच्या दिवशी 24 तासानंतर प्रवास करायचा असल्यास नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. साध्या सेवेचे पास, सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती, मिडी, यशवंती म्हणजेच मिडी, आंतरराज्य महामार्ग वैध आहे. नेक्स्ट बघा, योजनेचे आर्थिक महत्त्व काय, तर आवडेल तिथे प्रवास योजनेने एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. वर्षभरात या योजनेतून 12,27,00,000 रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर किती उत्पन्न प्राप्त झाले सरकारी तिजोरीत, तर 12,27,00,000. 2023-24 या आर्थिक वर्षात 89,633 पासची विक्री झाली असून त्यातून महामंडळाला 1,000
226 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. तर बघा, ही 5 किफायतशीर प्रवास एका ठराविक रकमेत अनेक दिवस आणि अनेक ठिकाणी प्रवास करता येतो. लवचिकता, प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार प्रवास करण्याची मुभा मिळते. वेळेची बचत होते. वारंवार तिकीट काढण्याची गरज नसल्याने वेळेची सुद्धा बचत होते. सुलभ प्रवास होतो. एकाच पासवर विविध प्रकारच्या बसचा लाभ घेता येतो. एस टी महामंडळांसाठी फायदे कोणते? बघा, उत्पन्नात वाढ होते. नियमित प्रवाशांची संख्या वाढल्याने उत्पन्नात वाढ होतो. प्रवासी वाहतूक वाढ. या योजनेमुळे अधिक लोक एस टीने प्रवास करण्यास प्रोत्साहित होतात. प्रशासकीय सुलभता. पास प्रणालीमुळे दैनंदिन तिकीट व्यवहाराची संख्या कमी होते. बघा, यातील आव्हाने आणि भविष्यातील संधी. आवडेल तिथे प्रवास योजना अत्यंत यशस्वी ठरली असली तरी एस टी महामंडळासमोर अजूनही काही आव्हाने आहेत. तर कोणते? बघा, पायाभूत सुविधांचा विकास. बसेसची देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरण हे महत्त्वाचे आव्हान आहे. डिजिटल सुविधा, ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट यासारख्या सुविधा वाढवणे गरजेचे आहे. नेक्स्ट बघा, सेवा गुणवत्ता. प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासांची हमी देणे आवश्यक आहे. स्पर्धात्मकता. बघा, तर काय आहे स्पर्धात्मकता? खाजगी वाहतूक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सेवा आहे अधिक आकर्षण करणे गरजेचे आहे. बघा, आवडेल तिथे प्रवास ही योजना एस टी महामंडळाच्या नवोपक्रमशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. या योजनेमुळे प्रवाशांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासाची संधी मिळाली आहे. तर महामंडळाला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली आहे. बघा, या योजनेमुळे महामंडळाला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली आहे, कारण पासेस कोणी पण काढतात ज्यांना फिरायचं असतं ते, आणि तेवढ्या दिवसाची पास त्यांना काढावीच लागतात. तर त्याच्यामुळे महामंडळाच्या आर्थिक स्थिरता ही झाली आहे तिजोरीवर, म्हणजे तिजोरीत पैसा जमा झाला आहे आणि आर्थिक स्थिरता झाली. भविष्यात या योजनेत आर्थिक सुधारणा करून आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून एस टी महामंडळ आपल्या सेवा अधिक प्रभावी करू शकेल. तर बघा, अशा पद्धतीची योजना आहे. या योजनेमुळे आवडेल तिथे प्रवास आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला पास काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पासही आपल्याला जेवढ्या दिवसाची आपण फिरू शकतो तेवढ्या दिवसाचे आपण काढू शकतो. आणि पासचे दरसुद्धा यात व्यवस्थित दिलेले आहे. त्याच्यामुळे ज्यांना पण प्रवास करायचा आहे ते अशा पद्धतीने ते प्रवास करू शकतो. बघा, महामंडळाला लाख रुपयाचे उत्पन्न झाले. प्रवासाचा दरसुद्धा आपण इथे दिलेला आहे, ते पण बघा व्यवस्थित. ज्यांना अशा पद्धतीची पास काढायची असेल ते तुम्ही व्यवस्थित विचारून अशा पद्धतीनं पास काढून पूर्ण फिरू शकता. बघा, प्रौढांसाठी 1170 रुपये, शिवशाही आंतरराज्याकरिता 1520 रुपये, तर 7 दिवसाच्या पाससाठी अनुक्रमे 2040 ते 3030 रुपये 7 दिवसासाठी. लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचा आणि अशा पद्धतीनं तुम्हाला फिरायचा किंवा कुठे जायचा प्रोग्राम असेल तर या पद्धतीने जा, तुम्हाला फायदा होईल. 4 दिवसाच्या पाससाठी 1170 रुपये. तर छान आहे ही पद्धत, त्याच्यामुळे भरपूर लोकांना याचा फायदा होणार. आणि आवडेल तिथे प्रवासी लालपरीमार्फत तुम्ही फिरून या. आणि तिकिटाचे दरसुद्धा दाखवलेले आहे. आणि या नागरिकांना मोफत मिळणार म्हणते, तर मोफतचं तर काही दिलेलं नाही या लेखात. चला बघूया, आणखी काही असेल अपडेट ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन.